त्यांचा हा झेल खेळ झाला इथे फिनिश कॅप्टन परतलाय. या मॅच मध्ये कॅप्टनची विकेट तब्बल 2 मॅच मध्ये जर गोलंदाजा विचार केला हरदेव तर 7वी विकेट. काय म्हणाल गोलंदाजाच्या विश्लेषण बल हरदेव? नक्कीच सुरेख गोलंदाजी, कॅप्टनची विकेट काढली आहे आणि नवीन फलंदाज येतोय. आता मात्र एक या संघाचा अनुभवी खेळाडू रवी पाटील. येस, चांगला बॅट्समन, रिव्हर्स स्वीपचा बेताज बादशाह. ओळीने 11 चेंडूवर 11 षटकार ही करामत केली आहे. त्याच्या नावावर हा विक्रम आहे. इतिहासामध्ये नोंद केलेले 11 मध्ये 11 षटकार. परंतु जय गजानन कुकशेट्टी जी ती विरुद्धामध्ये तो शेवटच्या बॉलमध्ये षटकार कोणी विसरणार नाही. 1 चेंडू 4 रिव्हर्स स्वीप षटकार. व्हॉट अ लवली शॉट यार. परंतु इथे जागा मात्र भरली आहे. चौकाराने ही 4 धावांची जागा. चौकाराला सरळ मध्ये बँड केला, स्वतःला फ्लो मध्ये घेतला अँड कनेक्ट द बॅल इन द परफेक्टली मिडल ऑफ द बॅट अँड ग्लोरियसली द स्वीप फ्रॉम द नाईसली ऑन लॉंग लेग विजन एरिया. चरण चौकाराला धावसंख्येमध्ये पुढे जाते. पहिल्या ओव्हर मध्ये आता धावा लागतात. समाधान स्थितीमध्ये 12. पहिला डॉट 2 षटकार विकेट आणि चौकार. नाव लास्ट बॉल इन द फर्स्ट. एकमेक जे पॉवर प्ले ते टाकताना गणेश मडवी. कुशल 11 जे गणेश सारसोलेकडून 4 ओव्हरची मॅच. चांगली सुरुवात. दमदनीचं खातं गोल्ड रवीने. सुपर बॉल इन टू द ब्लॉक. ओ माय गॉड, एक्झॅक्टली द शॉट एक्स्ट्रा. नो रन. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिला ओव्हरचा खेळ इथे हरदेव झाले समाप्त आणि पहिल्या ओव्हरमध्ये 1 विकेट कॅप्टनची मिळाल्यानंतर तब्बल धावा 12 लागतात. काय म्हणाला या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर? नक्कीच सुरेख गोलंदाजी, सरासरीची गोलंदाजी आतापर्यंत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये संघाची धावसंख्या पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या धावफलकावर लागली आहे. 1 गडी बाद 1, माफ करा, 1 गडी बाद 12. 1 षटकार मारल्यानंतर कुठेतरी कमबॅक केला गणेश. आपल्या गोलंदाजीच्या स्पेलमध्ये एक महत्वाचा विकेट मिळवून दिलाय. आता मात्र नवीन गोलंदाज येतोय आपल्या कोट्यातील पहिलं षटक घेऊन, चंदन. आता मात्र स्वतः कर्णधार येतोय गणपती मंदिर एंड कडून. करळगाव गणपती मंदिर एंड कडून गोलंदाजी करेल. चला थोडा जास्त वेळ घेऊ नका. क्षेत्ररक्षण करणारा संघ विनंती असेल आपल्याला थोडा स्पीडअप करा. आता मात्र पहिल्यांदा स्ट्राईकला येतोय समीर. मागच्या षटकामध्ये स्ट्राईक मिळाली नव्हती, मात्र या षटकामध्ये कुठेतरी आपल्या संघासाठी धावा काढाव्या लागतील. कारण की समोर एक चांगला संघ, यंग टॅलेंटने भरलेला संघ सारसोली संघ आपल्या मागच्या सामन्यामध्ये त्यांनी ताकद दाखवून दिली आहे. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणामध्ये चांगली फळी त्यांच्याकडे अवेलेबल. चांगले फलंदाज, चांगले गोलंदाज अवेलेबल आहेत. समोरच्या संघाला कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल गोलंदाज चंदन अँड टीमचं. या संघाचा सरसेनापती पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करेल. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा समीर. सुरेख चेंडू बॅटची इनर एज लागतीये. तिथे यष्टीरक्षक गफलत करतोय, मात्र एक चोरटी धाव. स्ट्राईक रोटेट. आता मात्र स्ट्राईकला आलाय. मागच्या चेंडूवर पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवर चौकार मारला होता रवी पाटील. स्ट्राईक घेईल कुठेतरी समीर कानमंत्र देताना. संघाची धावसंख्या 13. 1 गडी बाद 13. चालू असलेला सामना सारसोले विरुद्ध तुर्भे. चंदन टू रवी. आता मात्र गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न थोडासा अपयशी होतोय. पंचांचा अवंतरचा इशारा येतोय. अवंतरची 1 धाव संघाला मिळेल. संघाची धावसंख्या 1 ने वाढली जाते. धावसंख्या 1 गडी बाद 14. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर चंदनच्या गोलंदाजीचा सामना करेल रवी. नॉन स्ट्राईकला समीर.
आता मात्र इथे पंचांकडून कुठेतरी दाद मागताना कुठेतरी कॉट बिएंडची अपील, मात्र पंच तटस्थ, अनुभवी पंचांची जोडी इथे मात्र नाबाद घोषित करतायत. संघाची धाव संख्या 2 चेंडूच्या संबंधात 14. सँडी सर. नक्कीच लावडली अपील होती. पहिल्यांदा जोरदार अपील चंदन तलवार, त्याच्यानंतर थोडीशी उशिराने निश्चित आली होती दीपक वैतीची. स्पष्ट झालं का बॅट्समन सेफ. आता मात्र कुठेतरी एज लागतीये आणि सुरेख झेल यष्टीरक्षक दीपक वैती कोणतीही चूक करत नाही. कर्णधार आपल्या खांद्यावर जिम्मेदारी घेतोय. एक चांगला फलंदाज, एक विस्फोटक फलंदाज, ज्याच्या मनगडात षटकार चौकार मारण्याची ताकद असा फलंदाज रवी मात्र बाद होतोय. निराश असेल स्वतःच्या या फटक्यावर. शॉर्ट सिलेक्शन कुठेतरी चुकतोय आणि रवी बाद होतोय. दुसरा धक्का, दुसरा गडी बाद, दुसरा फलंदाज या संघाचा बाद होतोय. आता मात्र त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज अजित, एक अष्टपैलू खेळाडू या संघाचा. अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक. धावसंख्या 2 गडी बाद 14. येस, वाऱ्याचा थोडासा वापर करायला हवा होता रवीने, कारण या एंडकडून खेळताना थोडंसं मात्र जो ऑफसाईड ऑफसाईडला लाईन क्लेवर होती. परंतु मी कौतुक करेन जेंटलमॅन क्रिकेटचा एक प्रत्यय देताना त्याने थांबणं मात्र पसंत केलं नाही. दॅट इज अ व्हेरी स्पोर्ट्समॅनशिप. हरदेव, खरंच नक्की दाद देऊया. इथे आपले खेळाडू वृत्ती बघतोय. कुठेच पंचांच्या निर्णयाची वाट बघितली नाही. स्वतः मैदानाचा ताबा सोडलाय, तंबूमध्ये परतलाय. कोणताच वादविवाद नाही इथे. आता मात्र अजित स्ट्राईक घेईल, गोलंदाजी टाकतोय स्वतः कर्णधार. आता मात्र सुरेख चेंडू, स्लोअर 1 चेंडू होता. चेंडूला पिक केला, मात्र तिथे सिंगल धाव काही रोखू शकत नाही. सिंगलने खाता उघडतोय. 1 धावेने संघाची धावसंख्या वाढतीये. धावसंख्या जाऊन पोहोचते 2 गडी बाद 15. आता मात्र स्ट्राईकला तर समीर याला आपले गेअर बदलावे लागतील. कुठेतरी धावसंख्या, रन रेट कमी होतोय. इथे मात्र पुन्हा एकदा स्लोअर 1 चेंडू होता. तिथे बॅटची पुन्हा एकदा बॉटमला चेंडू लागतोय. टायमिंग होत नाही. चेंडू जातो डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. तिथे चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत 1 धाव पूर्ण. 1 धावेने संघाची धावसंख्या 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 16. 2 गडी बाद 16. अजूनही या षटकातील 1 चेंडू शिल्लक. चंदन तलवार सुरेख गोलंदाजी आपल्या संघाकडून. पहिल्या षटकात 12 धावा गेल्यानंतर कुठेतरी कमबॅक करून दिला. 1 गडी बाद केला आणि फक्त 4 धावा खर्च केल्यात. आता मात्र पुन्हा एकदा सुरेख चेंडू, निर्धाव निघालाय. 2 चेंडू 2 षटकांचा खेळ संपतोय. संघाची धावसंख्या धावफलकावर लागतीये 2 गडी बाद 16. नक्कीच विचार केला तर कमबॅक करणारं ओव्हर होतं, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 12. थँक्यू सो मच प्रवीण. सातत्याने या आयोजकच्या भूमिकेमध्ये जयवंत तांडेल असेल, पुण्यनाथ तांडेल असतील, अश्विन पाटील असेल, सचिन नाईक असेल, आमचे विजय तांडेल असतील, मिलिंद कडू यांचा विशेष आम्ही आभार व्यक्त करतो. 2 ओव्हरचा खेळ झाल्यासह पहिल्या ओव्हरमध्ये 12 आल्या. दुसऱ्या ओव्हरचा विचार करतात त्याच्या गुड सट्टिक लाईन बाय टीम कॅप्टन चंदन तलवार. फक्त 4 धावा देताना एक किमती बेस्ट विकेट रवी पाटीलला बाद करण्यात त्याला यश आलं. अशा पण 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या स्कोअरवर फक्त आणि फक्त लागतायत 16 धावा. 2 गडी बाद झाल्यानंतर हरदेव सर, आपण खरोखर सारसोळे संघाची इथे कौतुक करूया दोन्ही गोलंदाजाचं. या मैदानात आपण नेहमी बघत आलं, खूप सारे वर्ष झाले या मैदानात गोलंदाजीसाठी कुठेच मदत नसते. मात्र त्या अशा फलंदाजीच्या मैदानावर अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणं खूप कठीण काम आहे. त्याला लागतो सराव आणि मेहनत. नक्कीच कधी हे एका मोठ्या महान गोलंदाजाकडून दिलेलं हे पाठीवरची छाप आहे कुशल 11 जय गणेश सारसोळच्या गोलंदाजांना. पण याबाबत प्रवीण भगत जेव्हा आमच्या चर्चा झाल्या होत्या त्यावेळी एंडकडून जवळजवळ 8-9 नो बॉल टाकल्यात बॉलरने. त्याचं मुख्य कारण प्रवीण मला सांगायचं, जो टेपरा आहे बरोबर, जो थोडा उंचवट आहे, त्या उंचवड्याकडे खास करून गोलंदाज जेव्हा डिलिव्हर करण्याच्या अगोदर लक्ष मात्र तिथे जातं आणि त्याच फंद्यामध्ये तिथे कॉन्सन्ट्रेशन लॉस असताना त्यांचे 8-9 नो बॉल जवळजवळ या एंडकडून पडलेत. थँक्यू सो मच प्रवीण भगत. एक चांगले डावखरे गोलंदाज, किती लवकर त्यांनी लक्षात घेतलं आणि ती गोष्ट आमच्या समोर त्यांनी व्यक्त केली. ही आहे सोच, हे बारकावणे, हे क्रिकेटचं ज्ञान आहे आमच्या प्रवीणला. 3रं ओव्हरकडे आपण वळणार आहोत. 3रं ओव्हरची जबाबदारी विराज उदय तांडेलकडे सोपवले. धावा फक्त 16. इथून गेअर आहे ना, गेअर डायरेक्ट 3rd आणि 4th मध्ये टाकावं लागेल. पुढे सर चाले ऑन ड्राईव्ह केलं.
परंतु व्हॉट अ लवली कॉटन बॉल, सुपर यार, तारीफ करतो विराज तांडेल. कारण मायक्रो सेकंड मध्ये हरदेव तूही गोलंदाज आहे, तो गोलंदाज टाकतो, थोडासा बेंड होतो आणि डिलिव्हर केल्यानंतर तो दुसऱ्या दिशेने जातो आणि त्याच दिशेने चेंडू आलेला. दॅट इज व्हेरी डिफिकल्ट टू एनी बॉलर. काय व्यक्त करशील या कॉटन बॉल बद्दल ॲज बॉलर म्हणून? नक्कीच आपण विराटचं कौतुक करूया. स्वतःच्या गोलंदाजीवर जेव्हा समोरचा फलंदाज जोरदार ताकदवर फटका मारतो, तो झेल पकडणं खूप कठीण काम आहे. कारण की आपला फॉलो थ्रूचा वेट पुढे पडलेला असतो, त्यात तेवढ्यावर नजरवर चेंडूवर नजर ठेवावी लागते आणि सॉफ्ट हँडने ते पकडावं लागतं किंवा त्याच्याने इंजरी पण होऊ शकते सर. सुपर बरं. आणि हे बॉल आहे ज्या गोलंदाजाने हरदेवने लेदर बॉल टेनिस क्रिकेटमध्ये खूप चांगली अशी छान गोलंदाज टाकले, त्याचं व्यक्त केलं. कारण बेंड होताना इंजुरी होते, खास करून बुम बुम बुमरा याच्याकडे बरेच कपिल देवनं ते व्यक्त केलं की त्याच्या ॲक्शनमध्ये इंजुरी होण्याचा धोका खूप आहे. पण देवाला मी विनंती करतो, आई एकवेळेला विनंती असेल का हा बुम बुमरा 77-100च्या वर टेस्ट क्रिकेट आणि जवळजवळ 300-400 ओडीआय क्रिकेट खेळो, जिथे इंडियाची भारतीयांची जी टक्केवारी आहे एशियाची विजयाची ती मात्र वाढत जाईल. सुपर बॉलर बुम बुम बुमरा जिवंत उदाहरण दिलं. जे मॅच जवळजवळ इंग्लंडच्या विरुद्ध सेमीफायनल आपण बाहेर होतो, ते सट्टिक 6 ओव्हरचं एकमल एक ओव्हर अँड कम्प्लिटली इट टर्न द मॅच. या विद्यमान स्थिती मॅचकडे बनवणार धावा फक्त लागतायत धाव फळकावर 16. इथे काहीतरी वेगळं करण्याची गरज आहे हरदेव. तुम्हाला मोठे फटके जरा साथ देत नसतील तर कम्प्लीट 360 मैदान तुम्ही जा, त्याच्यानंतर चिकी शॉट केला, कटचे स्ट्रोक केला, पल्लू स्ट्रोक केला, त्यासाठी हे मैदान आहे ना ते तुमच्या निश्चित साथीला येईल. काहीतरी वेगळे करण्याची गरज आहे. कारण कुंडीत सापडलेला टीम गजानन तुर्बे नाव दिपेश पहिल्या मॅचवर सोडून दिला. पिचिंग ऑफ सड्डे ऑफ इज अ फेअर डिलिव्हरी. व्हॉट अ सट्टिक बॉलिंग बाय विराज. नक्कीच आपण तिन्ही गोलंदाजाचं कौतुक केलं. कुठेतरी चेंडूला फलंदाजापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न आहे, रिच मध्ये येत नाहीये चेंडू, कुठेतरी मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवल्यात पाचही फलंदाजांना. आता मात्र कुठेतरी थोडासा जास्त बाहेर टाकण्याचा प्रयत्न आणि पंचांचा अवांतरचा इशारा होता. अवांतरने आता मात्र भरपूर वेळानंतर एक धाव येते संघासाठी. संघाची धावसंख्या 1 ने वाढली आहे, धावसंख्या 17. 17 3 45 झालं ना हरदेव, तर मजा येईल मॅचला. पण काहीतरी मध्येच मोठे स्फोट करायला लागेल, मोठे फटके. व्हॉट अ लवली बॉलिंग आहे. अगदी कैची सापडले आणि लाराचा तो उत्साह आहे ना त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट करतोय, उल्हासच झालाय लारा. रवी मेहर खास करून कट्टर समर्थक पाठीरेखायत पुढे सरसवर मानत आणखी खाली घेऊन सुपर बॉलिंग आहे. हरदेव म्हटलं कारण या खेळपट्ट्यावर खूप गोलंदाज धावा मात्र दिलेल्या आहेत, खूप खर्चिक राहील. पण ते खर्चिक ठरत असताना खास करून सारसोले जे बॉलर आहेत त्यांनी मात्र नियंत्रणावर टाकलेली गोलंदाजी हे मात्र प्रत्यय देत आहे. सट्टीक केलेला त्यांचा सराव, त्यांची मेहनत ही कामे आले, त्यांची रास आलेले. तिसरं पकितेपर्यंत धावा लागल्या फक्त 17 3. विराज पुढे सरसवून मारण्याचं या प्रकारचे गोलंदाजी टाके पुढे कोणताही न अंदाज घेता चल पुढे आणि फक्त बॅट फिरव. नो क्रिकेटमध्ये ते फटके तर रीड करताना कुठेतरी मेरिट व खेळायला लागेल दीपाला. दीपेश पहिल्या मॅचचा हिरो, 17 धावांचं 1-2 दिलं होतं. बॅटिंग चांगली होती, बॉलिंग टाकली, पण या मॅचमध्ये थोडासा मात्र अंदाज मिळत नाही बॉलचा. पुढे सरसावलाय, कनेक्ट झालाय, गॅप आहे, गॅपला शोधून गेले, टप्पा मात्र होईल का फरार? येस इट इज 4 रन. व्हॉट अ शॉट बाय दीपेश कराय. 4 रन, बेहतरीन स्ट्रोक. चौकाराला दिलासा मिळेल, स्कोर मध्ये वृद्धी होईल, वाढ होईल. पुढे जाताना 21 वर. नक्की 3 षटकांचा इथं खेळ संपतोय. संघाची धावसंख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर तुर्भेगाव टीमची धावसंख्या धावफलकावर लागली आहे 3 गडी बाद 21. आता मात्र कुठेतरी या शेवटच्या षटकामध्ये हाणामारी करावी लागेल. कुठेतरी सँडी सर म्हटल्याप्रमाणे 40-45 धावा जर धावफलकावर झाल्या तर तुर्भे संघाकडे चांगली गोलंदाजीची तोफखाना आहे. चांगले गोलंदाज आहे, अजित आहे, अजित सारखा गोलंदाज असताना सचिन साहू आहे, नामांकित गोलंदाज या संघामध्ये असताना, परंतु धावसंख्या धावफलकावर लावाव्या लागतील. अजूनही 21 धावा झालेल्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर. आता मात्र या सामन्याचे महत्वाचा षटक असेल, स्कोर डिसाइडिंग ओव्हर असेल. किती टार्गेट आपल्या संघासाठी जमा करतात ते दोन्ही फलंदाज. हाणामारीच्या ओव्हर मध्ये गुफरान खान गणेश मंदिर एंड कडून लॉंग ऑफ आपण पाहू शकतो. डीप मिड विकेट सवलत, डीप स्क्वेअर लेग, इनसेट सर्कल, शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट फाइन लेग, व्हेरी क्लोज द बॅकवर्ड गली. गणेश गुफरान कम्सिंग बॉल
हवेमध्ये खेळला बॉल, डाऊन द बॉल, येईल कशा तशा जरूर आल्यात, पण कोण पकडेल? दोघांच्या मध्ये मात्र टप्पा पडला लोन लँड मध्ये. तोपर्यंत 2 धाबा मत वसूल केल्या, 2 ने उंची मिळते. धावसंख्या पुढे सरकते 23 वर. 23 वर 3. शेवटच्या ओव्हरचा पहिला बॉल हॉपॉली गेले, लाप केला, टायमिंग नव्हतं. एलिमिनेशनची राहिली कमतरता. 2 आल्या. 5 चेंडूचा खेळ आणि जिथे 40, आता मात्र 40-35-40च्या दरम्यान अपेक्षा करायला हरकत नाही. हरदेव सर नक्कीच कुठेतरी सारसोळे संघाचे आपण गोलंदाजीचे प्लॅन्स बघू शकता. गोलंदाजी करताना कुठेतरी वाईट चेंडू टाकण्याचा प्रयत्न, फलंदाजाच्या दूर आवाक्याच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न, एकही अजूनपर्यंत शॉर्ट बॉल टाकलेला नाही. इथे मात्र पुन्हा एकदा फुल चेंडू टाकलाय, कुठेतरी टायमिंग होत नाही, एलिव्हेशन मिळत नाहीये आणि पुन्हा एकदा अजित सारखा फलंदाज बाद होतोय. मोठा हादरा. आणखी एक विकेटचं बदन गजानन तुर्बेला लागला. मोठा हादरा जो स्लॉगिंग ओढण्यासाठी मोठ्या फटक्यासाठी ओळखला जातो. मोठमोठ्या फटक्यामध्ये वक्कब होता तो फलंदाज होता तंबूच्या बाहेर जाताना. चौथी विकेट पाहू शकता इन ऍक्शन मध्ये. प्रेक्षक लाईव्हच्या माध्यमातून रोनक खूप क्लीन क्वालिटी. जे घर बसलेले प्रेक्षक आहेत अहमदाबाद चषक पाहताना त्या लाडक्या प्रेक्षकांच्या हृदयापासून मी स्वागत करतो. आणखी विकेट एक ते तू चल मय. खरोखरच या अगोदरचे मॅच काय गोलंदाजाचं विश्लेषण आलं. तब्बल 6 विकेट आणि त्याच्यामध्ये एकाच ओव्हरमध्ये मॅन्डेटरी पळवून गणेशनं टाकलेलं ते फायफरचं लाजबाब ओव्हर. नवीन बॅट्समन मैदानाच्या आत मनोज सिंग रेकॉर्ड आहे 6 मध्ये 6. त्याचे जिवंत उदाहरण आम्ही आहोत. दिलीप स्मृती चषक, श्रीकृष्ण दिवा प्रेझेंट दिलीप चषक. काय मॅच मध्ये 6 मध्ये 6, फक्त 5 धावाने मॅच हरला होता. पण नेक्स्ट मॅचचा टॉस 6 मध्ये 6 नंतर दिला होता. या बॅटरच्या शुभ हस्ते ती टॉस घेतली होती. 6 मध्ये 6 मारला मनोज सिंग. बॅटिंग लाईन खोलवर टप्प्यात टाकला, टो ऑन द बॅट, घुटमर राहिला 3 पॉइंटच्या ठिकाणी. शॉट फाईन लेगच्या ठिकाणी एक सिंगल मिळते. आले सिंगल घेतली. धावसंख्या पुढे जाते. मनोज सिंगने पहिल्याच बॉल ते खातं कोळलं. अशा 2-3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 26 धावा, 24 फक्त लागले. ओनली 20. अरे ते एखादा 2 फटके निश्चित आवश्यकता आहे, पण ती संधी दिलेत नाही. आणि जेवढे डॉट आले तेवढं प्रेशर वाढलं. आता डावखुरा फलंदाज काहीतरी करेल. येस त्याच्यात धमक आहे. आम्ही पाहिलं कित्येक गेलेले मॅचेस स्वतःच्या बलबुत्यावर बॅटिंग असो बॉलिंग असो काढून दिले दीपेश घरतने. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावा फक्त 24 व 4. लास्ट 3 बॉल. अरे देव सर नक्कीच गोलंदाजीचं कौतुक करूया. गणेश मडवीचं जेवढं कौतुक करू तेवढं कमी आहे, कारण की 6 विकेट काढणं सर टेनिस क्रिकेटमध्ये खूप रेअर वाटतं आपल्याला. कारण की टेनिस क्रिकेटमध्ये तुमच्याकडे फक्त 6 चेंडू किंवा 2 ओव्हर भेटतात. आपण इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार केला तर 10 ते 4 ओव्हर टाकणं असं स्पेल असतो. पण आपल्या इकडे गोलंदाजीच्या जोरावर सामने कदाचित आपण जिंकत असतो, पण ज्या संघाची गोलंदाजी कडक असते ना त्या स्पर्धेमध्ये त्या संघाचा परफॉर्मन्स नक्कीच चांगलाच होतो सर. नक्कीच. दुसरा बॉल आम्ही पाहिला. हायवे दिवा इथे ओपनचं क्रिकेट स्वर्गीय आनंद दिगे चषक आर्यन भोईर. हायवे दिवा पहिला फुलटो ज्या प्रकारे गोलंदाजी तसं शक्य आहे. धावसंख्या 40 पर्यंत नेण्याची धमक राखतो दीपेश घरत. हलवा चेंडू त्याचा ताम मारला, त्याला फेकून दिलं. शॉट ऑन जॅक, षटकार, सिक्सर. साडे धावसंख्या मात्र दिला जाते पुढे पोचते 30 वर 4. आता मजा येईल. आणखी एखादा 2 फटक्याची अपेक्षा निश्चित गजानन तुर्बेच्या डगाऊन असेल. हरदेव नक्कीच सर म्हटल्याप्रमाणे एक 40 धावाचं लक्ष या मॅच मध्ये कुठेतरी विनिंग टोटल असेल. मात्र इथे चांगली गोलंदाजी, पुन्हा एकदा चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू. इथे मात्र एका धावे समाधान मानावं लागते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 31 वर. शेवटचा चेंडू शिल्लक, टार्गेट डिसाइडिंग चेंडू. येस नक्कीच. आणि सिंग इज किंग. दिव्या ते सामान्य इथे एक मारलं नाही तो लाखा मोडत असेल. लास्ट बॉल गुफरांच्या विरुद्ध. सिंग इज किंग. मनोज सिंग द फेसिंग with the first inning last ball long off deep midway it is well leg. Gufran comes in goal to Manoj Singh. Oh my no super bowling end of the first inning. इथे फक्त धावा आल्यात 4 ओव्हरच्या सममध्ये 31. लो स्कोर मॅच आहे. 32 टार्गेट. अर्देव तोपर्यंत थोडंसं हलकंच संगीत जाऊया टकोबा साऊंड सिस्टीम रवींद्र शत्रुघ्न म्हात्रे या साऊंड सिस्टीम कडे. डीजे प्लीज.
थँक्यू सो मच. एक मधुर हलकेस फक्त हे धून मध्ये सर्व सांगितले आमच्या डीजे ऑपरेटरने. 32 लक्ष हरदेव 8 धामांच्या सरसरीने कम्प्लिटली चेंज झालं मैदान. बराचसा अनुभव आमच्या हरिदेवला आहे खेळपट्टीचा बीचच्या खाली वातावरणामध्ये. काय सांगशील हरिदेव? 32 लक्ष प्रत्येक ओव्हर मागे रन रेट आस्किंग 8 आहे. सर कुठेतरी कॅल्क्युलेटेड क्रिकेट खेळावं लागेल, कारण की जर समोरचा संघ जर ताकदीची गोलंदाजी करत असेल तरी आपल्या देखीलकडे चांगले गोलंदाज आहेत, आपण देखील डिफेंड करतोय. हा जर माइंडसेट असेल तर तुर्बे संघ देखील या सामन्यामध्ये कमबॅक करू शकतो. एक अफलातून धुरंधर बॉलर जर असेल तर मजा येते कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्याने म्हटलं आपण जे केलेलं आहे पहिल्या इनिंगमध्ये आपल्याला दाबलं तर आपल्याला दाबण्याची आपल्याला धमक राखू शकतो आणि हेच आता करायचं आहे गजानन तुर्बे. ते करण्याची संधी देईल का? पहिला ओव्हर खूप क्रुशल असेल हरदेव. 8 धामाची सरी त्या ओव्हरमध्ये 10-12 आल्या तर इथून थोडीशी माझी पकड आहे ना सामन्याची ती निसतेल हरदेव. नक्कीच सर, लो स्कोरिंग मॅच मध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट असते समोरच्या संघातील चांगले फलंदाजांची विकेट. जेव्हा आपण चांगल्या फलंदाजांची विकेट घेतो तेव्हा कुठेतरी आपण मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. येस, चांगलं मत आहे. एक धावा रोखल्या विकेट काढावं लागतील. विकेट काढल्याने तर थोडंसं आरामात मॅच मात्र पारड्या जड करताना झुकेल कुशल इलिमन जय गणेश सारसोलच्या बळ. परंतु करामत करू शकतो. 3 एवढे घातक बॉलर आहेत ना, ते काही करू शकतात. त्यांच्याकडे सचिन साहू आहे, त्यांच्याकडून भेदकता मला दीपेश गरत आहे आणि यॉर्कर किंग अजित चव्हाण. ही त्रिकुटी काय तर प्रेशर करेन आणि एक वेगळी कहाणी या लो स्कोर मध्ये सांगेल हरदेव. कुठेतरी आपण तुर्बे संघाचा सर पहिला सामना बघितला असेल, 2 षटकामध्ये 40 धावा खर्च केल्या होत्या. कुठेतरी असं सर्व प्रेक्षकांना वाटला होता की 80 ते 85 धावा धावफलकावर लागते. मात्र त्यानंतर 3ही गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली होती आणि शेवटच्या 3 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 12 धावाच खर्च केल्या होत्या. तीच गोलंदाजी ते करावी लागेल. नक्कीच 5 पैकी 4 मॅच डिफेंड केल्यात. एक मॅच फक्त जिंकले गजानन तुर्बे चेस करताना. इथे डिपेंड करेल का चेस करेल हे सांगणं कोणाला मात्र कठीण आहे. बिकॉज क्रिकेट इज ग्लोरियसली अनसर्टनली गेम ऑफ चान्स. अनिश्चिततेचा खेळ आहे. वळूया मॅच कडे. 8 धामांच्या सरसेने 32 धामांचं लक्ष सेट करत असताना त्याला उत्तर देण्यासाठी स्वतः टीम कॅप्टन चंदेल तलवार. धारधार तलवार ही चालते कॅप्टनची, पण त्या धारधार तलवारला पूर्णपणे लगाम धाकण्याची क्षमताही राखतो गोलंदाज यॉर्कर किंग अजित चव्हाण. बॉलिंग मार. हॅलो, चला शाबास संघ आपला कर्णधार रेडी राहायचा आहे. आपला संघ घेऊन यानंतर लगेचच मॅच खेळवली जाईल याची नोंद घ्यायची आहे. शाबास संघाचा कर्णधार. येस, पहिलं मॅच टेबल बोलूया. ये वेळचा स्पीडअप करा. अजून एक मॅच आज कंपल्सरी एक मॅच क्वालिफायर होईल टॉप ऑफ 3 मध्ये. जे 2 सेकंड असं तर मॅच जिंकल्या के ग्रुप शाबाज त्याच्या बरोबर लढत असेल. या टीम मधून जिंकणारा विजेता संघ. बॅक टू द क्रिकेट. मजा येईल मॅच मध्ये. जर पकड बदलतो अजितला तो एक अफलातून स्पेल टाकणं गजानन तुर्बे गरजेचं आहे. स्वतः कॅप्टन समोर अजितच्या. पहिलाच वेगवेगळा चेंडू कट केला. बॅकपट केली. इथे सिंगल, रिस्की सिंगल. बॅकपोर्ट केले, जागा म्हणले त्याला कट केलं. बॅकपट गालीचं क्षेत्रक्षण तैनात होतं. सिंगल घेतली. सिंगलने सुरुवात झाली. खातं खोळलं चंदन तलवारने आपल्या बरोबर टीमचं 1ने. आता 31 आहे. 4 ओव्हरची मॅच. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले 1 मिनिट ते टाकण्यासाठी बॉलिंग मार्कवर जबाबदारी सोपवली रितेश म्हात्रेने यॉर्कर किंग अजित चव्हाणच्या खांद्यावर. आता स्ट्रायकर वरती विराज उदय तांडेल. ज्यापर्यंत म्हटलं जातं वडिलांचं क्रिकेट खूप मात्र मोठं त्यांच्या उंचीप्रमाणे. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ नो लुक, सुपर डुपर स्वाक्सिप चारण बेहतरीन शोभ. अरे सुरेख फटका सर. घुटनात एक और तमाशा देख. चांगला स्वीप शॉट विराजाच्या बॅट मधून. सुपर यार, ग्रेट टायमिंग. हेड आय कॉर्नरचं सुपर कॉम्बिनेशन अँड लॉंग लेगला क्लिअर करताना एक दर्जेदार हा मामाच्या गावातल्या मैदानावर या भाच्याचा चौकार. चारण बेहतरीन स्ट्रोक. 5 धावा 32 लक्ष. अफलातून टायमिंग. चला स्पीडअप करा कारण एक मॅच अजून शिल्लक आहे. जिंकणारा संघ लगेच के ग्रुप शहाबादच्या विरोधात शेवटची मॅच. सुपर बॉल जोरदार लावला. बिग 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 विकेट. वेगळं करण्याचा विचार, वेगळे जाण्याची हुकूमत. एक चौकार सरळ बॅट मध्ये येताना हरदेव हा प्रयास का हरदेव
नक्कीच सर, चांगला शॉट मारल्यानंतर, चांगला फटका मारल्यानंतर, कुठेतरी स्तुती झाल्यानंतर आपण त्या स्तुतीची दाद चांगल्या शॉटने द्यायला पाहिजे. इथे तरी हा मला वाटतो रिव्हर्सचा फटका म्हणजे एकदम खराब फटका. कुठेतरी चांगलं शॉट सिलेक्शन नाहीये. विचार अगोदरच केला होता का मी रिव्हर्स मारेन, हा माइंडसेट होता. पण Yes. समोर ताकदवान गोलंदाज असताना थोडं विचारपूर्वक इनिंग खेळायला पाहिजे. येस सर, नक्कीच इंटेंट मनातले होते ते खोटे ठरवले. कारण गोलंदाज धुरतोय, त्याच्याकडे बरोबर बुंद्यात मारण्याची खूप क्षमता आहे. तो एकाच ओव्हरमध्ये 4 बुंदे मारतो. हरदेव इज अ टॉप ऑफ द बेस्ट क्वालिटी बॉलर. इज टेकन फर्स्ट विकेट. विराज बॅक इन टू द पेमिलियन. 5-1 म्हणजे मॅचला 2-2 इंटरमध्ये विकेट मिळतात. मॅचला चुरायचं आणि प्रेक्षकांना तेच हवं असतं. आपण मॅच बघायला तर थोडेसे धडकणारं मॅच, उत्कंठा वर्धक असणारं रोमहर्षक मॅच बघायला नेहमीच आमचा प्रेक्षक वर्ग एकदम खचाखून जातीने जमवतो. त्या लाडक्या प्रेक्षकांच्या दमदार आमदार चषकमध्ये सहर्षाचं स्वागत आहे. पहिलं ओव्हर किती पदावर, आणखीन एक हवेमध्ये बॉल. नो चान्स, नो चान्स. इज ऍब्सोल्युटली ओव्हर द मिड विकेट. षटकार. 6 रन बॅटमधून आता येताना नेक्स्ट बॅट्समॅन दीपक वैती थोडंसं झुंजत होता. पहिली मॅच साप अयशस्वी. त्याच्यानंतर जेव्हा स्मॉल टार्गेट असतं हरदेव, त्यामध्ये ए ऑप्शन अटॅक. अटॅक इज द बेस्ट ऑप्शन फॉर लो स्कोर. आणि तीच रणनीती ते डावपेज मधून सेटून होताना दीपक वैद्यने दाखवलं षटकाराला. आता पुन्हा एकदा मॅच कुशल एलिमन जय गणेश सारसोलच्या बाजूने थोडंसं पारडं जड करताना छरन. सुपर नजाकत, नजाकत. काय आक्रमकता आणि क्रिकेटचा दर्जेदार स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह 2 घेतल्या. तिसरीची मांग. एक धाव लाखामुळेचे तिसऱ्या फेरीमध्ये जाण्यासाठी कुशल एलिमन जय गणेश सरसोळे. षटकार आल्यानंतर काय नजाकत होती. हाही फटका तो जोरदार मारू शकला असतं, पण मॅच मध्ये जर मिस टायमिंग झालं असतं हरदेव तर कॉस्टली विकेट. सुपर. नक्कीच सर, कुठेतरी सारसोळे संघ प्लॅनिंगने खेळतोय. गोलंदाजी करत असताना कुठेतरी प्लॅन होते. आता मात्र फलंदाजी देखील आपण त्यांचे प्लॅन बघू शकतात. कुठेतरी विराजाचा फटका तिथे फसल्यानंतर, कुठेतरी खराब शॉट सिलेक्शन नंतर दीपक मात्र कोणतीच चूक करत नाही. एकदम क्रिकेटचे कॉपीबुक फटके मारतोय. इथे षटकार लागल्यानंतर 3 धावेचा फटका. आता मात्र पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळतोय चंदन, या संघाचा सर सेनापती. मात्र सुरेख टायमिंग आणि इथे चांगला फटका चंदनाच्या बॅटमधून चौकार लगावतोय. चौकाराने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या धावफलकावर लागतीये 1 गडी बाद 18. येस, लॉंगॉन थोडंसं दूर होतं, त्याला बीट केलं कॅप्टनने आणि सनसनीत. आता मात्र मोमेंटम कम्प्लिटली स्विप झालेलं आहे कुशल एलिमन जय गणेश सारसोलच्या बाजूने. 18-1 जे व्हायचं नव्हतं हे प्रेशर बनवतो ना, कम्प्लिटली 18 धावा खर्च आणि इथे मजबूत कडी बनवले. तिसऱ्या फेरीमध्ये जवळजवळ जी 10ची कडी आहे ती वाजवायला आता सुरुवात केली. येणारे चेंडू 18 आणि 18 मध्ये फक्त जिंकण्यासाठी 14 धावा. हे सरदेव मॅच सोपी झाले, पण क्रिकेट आहे. नक्कीच सर, दीपक याने आलेला जो षटकार मारला ना, या मैदानातील सर्वात लांब षटकार आहे. कारण की ही साईड खूप मोठी आहे, पण तिथे कुठेतरी टायमिंग आणि ताकद या दोन्ही समन्वय जुळून येतात आणि आपल्याला इथे चांगला षटकार इथे बघायला मिळाला. तिथे नंतर कुठेतरी अजित त्याच्यावर प्रेशर आल्यानंतर पुन्हा एकदा त्याच्यावर कव्हर ड्राईव्ह मारला. तिथे देखील त्याचा चांगला शॉट होता. आपण त्याच्या शॉटला दाद दिली पाहिजे. रन्स किती आले त्याला महत्व नाही, मात्र आपल्या संघासाठी इम्पॉर्टंट रन्स आहेत ते. सुपर यार, काय मत व्यक्त केले. कारण जे दर्जेदार फटके त्या क्लासला सलाम असेल. बॅकफुट वगैरे ओव्हर द इनसाइड द सर्कल इज अ टॉप क्लास क्रिकेट शॉट. एक्स्ट्रा कव्हर बाय दीपक पैती. येणारे चेंडू आहेत शिल्लक फक्त 18, पण 18 मध्ये केवळ आणि केवळ 14. 18 मध्ये 14. काय धमाल करेल का दिपेश. जादूचे गोलंदाज आहेत, त्याचे फिरवणारे जे चेंडू आहेत ते बुचकळ्यात टाकतात. 18 मध्ये 14. दीपेश घराच्या समोर आता खेळण्यासाठी ज्या बॅटरने षटकाराने घणघणी सुरुवात. हे मात्र जे करायचं नव्हतं तेच मात्र उलट्या दिशेने जाते आज गजानन तुर्बेच्या बाजूने. त्याने पहिलं ओव्हर प्रेशरमध्ये टाकणं गरजेचं होतं आणि यॉर्कर किंग अजित चव्हाणनं खूप मार खाला. 1 विकेट जरूर घेतली, पण स्वतःचीच चुकी होती विराटची. रिव्हर्सचा फटका, त्याच्यानंतर ते विकेट पायची. त्याच्यानंतर एकही गोष्ट एकदम मनासारखी घडली नाही गजानन तुर्बेच्या बद्दल. उलटे फासे पडले. 18-1 आणि आता 19 झालेत. लक्ष्य 32 लक्ष. स्लो मध्ये टाकलाय चेंडू. टायमिंग नव्हतं. लोन लाईन मध्ये चेंडू पडेल तोपर्यंत फक्त सिंगल घेतली.
फक्त 12 धावा दूर तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होण्यासाठी ना आज कंपल्सरी एक टीम क्वालिफायर होईल. सुपर 3 मध्ये जाताना दिसेल. 24 संघ खेळताना दिसतील आज 8 संघ आणि 8 संघामधून एक संघ आज टॉप ऑफ 3 ला. बॉलिंग क्रमांक 2 गणेश मंदिर कडून दिपेश करत बॉलिंग मार्क पर ही कम्स इन टू स्कीपर कॅप्टन चंदन तलवार. फसला फटका परंतु शतरेशन खाली तिथे पोहोचून नामांकन होतं. आणखी सिंगल यात दाबा आता फक्त करायचे का पॉवर प्लेचे मॅन्डेटरी पॉवर प्ले त्यामध्ये फक्त 7-8 आल्याचा मॅच मध्ये जो मॅचचा दमखन होतो जारी झाला असता काय मोजता सातत्याने मॅच प्रेक्षकांच्या भेटीला. पण इथे कुठेतरी मजबूत कडी बनवले कुशल एलिमेंट सारसोले. 21 झाल्यात. इथून फक्त 11 धावांची आवश्यकता. ओनली 11 रिक्वायर्ड. कुशल 11 सारसोले विन दिस मॅच. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. प्रत्येक गोष्टी उलटीने उलट दिशेने जाताना विकेटच्या पाठीमागे चेंडू अडवणं गरजे होते ते अडलं जात नाही. तिथे आणखीन 2 धावा मिळतात. दोन्ही पुढे सरकते कुशल 11 सारसोळे. आता पोचताना 32 धावांचा पिच्च करताना ते 20 धावा. चला उद्याचा लॉस आहे. पहिली मॅच करावे 11 आणि सी वुड्स 11 करावे. या मॅचने सुरुवात होईल बरोबर 9 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. दुसरी मॅच स्पर्श 11 बेलापूर जय बजरंग बली दिवाळे ही टीम बॅकफुटवर जाताना टायमिंग फसले का डेफिनेटली फसलं नाही. त्याला फेकून दिलंय. पुन्हा एकदा आला दर्जेदार दुसरा षटकार दीपक पैतेच्या बॅट मधून सिक्सर. डीजे प्लीज. धावा काढल्या नाबाद